नमस्कार मित्रांनो, धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा काटा काढणार होते. धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे ही माहिती आपण संपूर्ण या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल. निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी वाल्मिक कराडचा एन्काउंटर बद्दल आरोप करत खळबळ उडून दिली आहे. धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडचा एन्काउंटरची सुपारी दिली होती असा आरोप कासलेंनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत. मात्र मुंडे वाल्मिक कराडचा काटा का काढणार होते याबाबतही रणजित कासले आणि करुणा मुंडे यांनी सांगितलं आहे. कासलेंचा बॉम्ब मुंडेंचा पाय खोलात याकडे आपण थोडं लक्ष देऊया. धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते, कारण त्याची काही अंडी पिल्ले तो बाहेर काढणार होता. त्यांचा संबंध आला असता तेही 302 मध्ये आरोपी झाले असते. आता होणारही नाहीत, कारण त्यांना खूप मोठा सपोर्ट आहे असा रणजित कासले यांनी केला आहे. मग यानंतर बघणार आहोत आपण वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी 5 कोटी, 10 कोटी आणि नंतर 50 कोटींची ऑफर देखील आपल्याला मिळाली होती असा दावा रणजित कासले यांनी केला होता. रणजित कासले हे बीडचे सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की धनंजय मुंडे वाल्मिक कराड कनेक्शन काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष टाकूया. गोपीनाथ मुंडेंपासून घरगाडी म्हणून काम करणारा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड होतो. हे खुद राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका कार्यक्रमात म्हटलं आहे. आणि त्याचमुळे धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याचं ते म्हणाले. एवढंच नाही तर खुद पंकजा मुंडेंनी वाल्मिक कराडचा उल्लेख तसा केला होता, ज्यांचा व्हिडिओ पुढे व्हायरल झाला होता. चौथा जो मुद्दा आहे तो असा आहे की धनंजय मुंडेंचं नाव पत्नी करुणा मुंडेंनी घेतलं. करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे 26 वर्ष सोबत राहिले होते. करुणा मुंडे पहिली पत्नी असल्याचं कोर्टाने थेटपणे मान्य केलेलं नसलं तरी नातं पत्नी पतीसारखं होतं असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल दिला आहे. शिवाय अंजली दामिनी यांनी सुद्धा संतोष देशमुख प्रकरणाविषयी वक्तव्य केलं होतं की एकदा प्रकरणात जर राजकीय व्यक्ती किंवा बडा हस्तीचं नाव येत असेल तर त्याचं 100% वास्तव समाजासमोर येत नसतं. 5वा जो मुद्दा आहे तो असा आहे की चौकशी झालीच पाहिजे. संजय राऊत काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया. फेक एन्काउंटरची पोलीस डायरीत नोंद असेल तर चौकशी झालीच पाहिजे. फेक एन्काउंटर महाराष्ट्रात देशात घडलेच त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे. जर निलंबित पोलीस अधिकाऱ्यानं विधान केलं असेल तर त्याची पोलीस डायरीत नोंद असेल हे गंभीर आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.